हॅलो फ्रेंड, एमके टीचिंग यूट्यूब चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. तर थंबनेलमध्ये पाहिलंच असेल तुम्ही की आज जे आपण बोलणार आहे तर ते टीईटीचा जो निकाल आता लागलेला आहे, तर टीईटीचा निकाल आता लागलेला आहे. परंतु त्याचा जो 55-60% मुद्दा होता आणि त्याच्यानंतर जो सीटीईटीचा सुद्धा मुद्दा आलेला आहे. याच्या अगोदर जो सर्वोच्च न्यायालय म्हणजे निकाल दिलाय तो झारखंडमध्ये की त्यांनी काय झालेलं आहे, सीटीईटीच्या बाबतीत सुद्धा सीटीईटी पास असणारे आता टीआयटी साठी अपियर असतील की नाही, तर याबद्दल सुद्धा आपण बोलणार आहोत. तर नक्कीच तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जेणेकरून तुम्हाला समजेल. आणि आपल्याला थर्ड डेट बद्दल सुद्धा माहिती पाहिजे. थर्ड डेट सुद्धा नक्की होणारच आहे, तर त्याबद्दल बघूया आपण. बघा, आता टीईटी जी आहे, टीईटी तर त्याचा काय झालेला आहे, अंतिम निकाल जो आहे तर तो आता लागलेला आहे. तर अंतिम निकाल लागलेला आहे, परंतु त्याचा जो मुद्दा होता, म्हणजे काय मुद्दा होता, 55 आणि 60%. म्हणजे काय असतं हे 55 आणि 55% किंवा 60%, हे जे पॉइंट आहे. तर टीईटीला जे मार्क्स आहेत ते आपल्याला एकतर 55% पाहिजेत किंवा 60% पाहिजेत. मग आता 55% कोणाला आणि 60% कोणाला, तर हेच आपल्याला समजून घ्यायचं आहे. तर कोर्टाने जो निकाल दिलेला आहे तर तो 55-60%च्या बाबतीमध्ये कसा दिलेला आहे बघा. आता टीईटी जी आहे, टीईटी साठी मार्क्स किती मार्काचे असते टीईटी 150 मार्काची टीईटी असते. तर त्याच्यापैकी 55% म्हणजे किती मार्क्स असतात, 82 किंवा 82 पॉईंट किंवा समथिंग असतात. म्हणजे 82 वाले सुद्धा पास असतात. आणि 60% वाले म्हणजे किती मार्क्स असतात, 90. 150 चे 60% म्हणजे किती, 90 मार्क झाले, बरोबर आहे. तर 90 मार्कामध्ये कसं असतं माहितीये का, हे 90 मार्क कोणाला पाहिजे असतात, ओपन कॅटेगरीला नाही, ओपनला असतात. हे 90 मार्क जे आहेत तर ते ओपन वाल्याला पाहिजे असतात. म्हणजे तुम्ही जर ओपन मध्ये असताल तर तुम्हाला किती मार्क्स पाहिजेत, 90 मार्क पाहिजेत. आणि कॅटेगरी जर असेल, कॅटेगरीमध्ये असताल तर त्याला किती पाहिजे असतात, 82 किंवा 83. म्हणजे कास्टमध्ये असाल किंवा कॅटेगरीमध्ये असाल तर किती, 82 किंवा 83 मार्क पाहिजेत, बरोबर आहे. परंतु तर आपल्याला याच्या अगोदर काय झालं होतं, थर्ड टेट मध्ये बघा, थर्ड टेट मध्ये काय झालं होतं, सेकंड टेट मध्ये टीआयटी सेकंड टीआयटी मध्ये काय झालं होतं, 120 मार्क्स वाला मुलगा जो आहे, 120 मार्क्स वाला तो होता कास्टमध्ये आणि 110 मार्क्स वाला होता ओपन मध्ये. 110 मार्क आहेत एका मुलाला ज्याला जो ओपन मध्ये आहे, आणि 120 मार्क आहे जो कास्ट मध्ये आहे, बरोबर आहे. तर असं झालं की हा जो कास्टचा मुलगा आहे, तर आता टीआयटीच्या ज्या जागा आहेत तर त्या दोन ठिकाणी डिवाइड झालेल्या असतात. एक कास्ट मध्ये असतात आणि एक ओपनच्या असतात, बरोबर आहे. कास्टच्या असतात आणि ओपनच्या असतात. तर हा कास्टवाला जो मुलगा आहे, जो विद्यार्थी आहे, तो कास्टवाला विद्यार्थी जो आहे तर तो ओपनच्या जागेवर, ही जी ओपनची जागा होती तर या ओपनच्या जागेवर कसा होता, पात्र नव्हता. ओपनच्या जागेवर पात्र नव्हता. कशामुळं, ह्या टीईटीमुळे. टीईटी त्यांनी काय केली होती, 55%नीच पास केली होती. काय केली होती, 55% घेऊनच पास केली होती टीईटी. परंतु टीईटीचा रूल काय आहे, जर तुम्ही कास्टमध्ये असाल तर तुम्हाला 83 मार्क पाहिजेत किंवा 55% पाहिजेत. आणि पण तुम्ही त्याच्यासाठी काय असतात, कास्ट मधल्या जागेसाठीच अपियर असतात. आणि जर तुम्ही ओपनची जागा जर तुम्हाला घ्यायची असेल तर तुम्हाला काय पाहिजे असते, टीईटी जी आहे तर ती किती, 60%नी पास पाहिजे. म्हणजे किती, 90 मार्क पाहिजेत. 60%नी पास म्हणजे 90 मार्क पाहिजे तुम्हाला टीईटी मध्ये. तुम्ही जर टीईटी मध्ये 90 मार्क्स घेत असाल तरच तुम्ही काय असतात, ओपनच्या जागी सुद्धा पात्र असतात. परंतु मग काय झालं माहितीये का, हा 120 वाला जो कास्टवाला मुलगा आहे तर तो लागला नाही टीआयटी मध्ये त्याचं सिलेक्शन झालं नाही. परंतु ओपनचा 110 वाला लागला. कशामुळं, कारण की या ओपन वाल्या मुलांनी काय केलं होतं, 60% मार्क्स घेऊन म्हणजे 90 मार्क घेऊन टीईटी पात्र केली होती, बरोबर आहे. आणि हा जो आहे तर तो कास्टवाले सर्व मुलं ओपन मध्ये जातात, हे बरोबर आहे. कास्टचे सर्व जण ओपनच्या जागेवर सुद्धा त्यांचा हक्क असतो, कास्टच्या सर्व मुलांना. परंतु कसं असते माहितीये का, कास्टचा जो क्रायटेरिया तर तो तुम्ही फुलफिल केला पाहिजे. कास्टचा जो ओपनचा जो क्रायटेरिया आहे तर तो तुम्ही फुलफिल केला पाहिजे. कशामुळं, कारण की जर तुम्हाला ओपनचे मार्क्स असतील
म्हणजे 90 मार्क असतील, टीईटी 90 मधून जर पास केलेली असेल 90 मार्क घेऊन, तरच तुम्ही ओपनच्या जागेवर काय करू शकता, दावा करू शकतात. म्हणजे ओपनचा क्रायटेरिया तुम्ही पूर्ण केलेला पाहिजे, तरच तुम्ही ओपनच्या जागेवर जाऊ शकतात. म्हणून नुकसान असं झालं की कास्टवाला मुलगा 120 मार्क टीआयटीला असताना सुद्धा लागला नाही आणि ओपनची जागा 110 वाला सुद्धा लागला. म्हणजे असंही उदाहरणं झालेले आहेत. म्हणजे मग कास्टच्या मुलांना ओपनची जागा कशामुळे भेटली नाही, फक्त टीईटी तुम्ही ओपन मधून पात्र केली नाही म्हणून. तर नक्कीच तुम्ही टीईटी किंवा सीटीईटी दोन्ही पैकी एक काय करा, कास्ट मधून न करता ओपन मधूनच पास करा. म्हणजे किती मार्क घ्या, 90 मार्क घ्या. किती, 90 मार्क्स. 90 मार्क्स घेऊन तुम्ही टीईटी किंवा सीटीईटी किंवा सीटीईटी दोन्ही पैकी एक एक्झाम 90 मार्क्स घेऊन पास करा. जेणेकरून तुम्ही दोनही जागेवर, म्हणजे तुम्ही कास्ट मध्ये जरी असाल तरी कास्टच्या पण जाताल आणि ओपन मध्ये पण जाताल. असं दोन्ही ठिकाणी तुम्ही काय करू शकता, अप्लाय करू शकता. दोन्ही ठिकाणी तुम्ही पात्र होऊ शकतात, तरच तुम्ही पात्र होऊ शकतात. कधी, जर तुम्हाला टीईटी किंवा सीटीईटी मध्ये 90 मार्क्स असतील तरच. अदरवाईज जर तुम्हाला फक्त 83 मार्क्स असतील किंवा 82 मार्क्स असतील, तर तुम्ही फक्त कोणत्या जागेवर, कास्टच्या जागेवर दावा करू शकता. फक्त कास्टची जागा तुम्हाला मिळणार. त्याच्यामुळे कोर्टाने असा निर्णय दिलेला आहे की तुम्ही 90 मार्क घ्या, काहीच प्रॉब्लेम नाही, तुम्ही दोन्ही ठिकाणी पात्र असणार आहेत. बरोबर आहे. त्याच्यानंतर काय झालेलं आहे की हा सीटीईटीचा पॉइंट काय झालेला आहे, सीटीईटीचा पॉइंट काय झाला की सीटीईटीने काय, म्हणजे कोर्टाने काय दिलं, सर्वोच्च न्यायालयाने निकाल काय दिलेला आहे की सीटीईटी जी आहे तर ती सर्व राज्यांनी राज्याच्या एक्झामसाठी, म्हणजे राज्याची जी असते ती आपली टीईटी आहे, राज्यासाठी कोणती आहे, टीईटी आहे. बरोबर आहे. राज्यासाठी टीईटी. परंतु आपल्या राज्याने काय निर्णय दिलेला, काय डिसिजन घेतलेला, काय म्हणजे कायदा असा, जीआर असा आहे की तुम्ही टीईटी किंवा सीटीईटी दोन्हीपैकी कोणती जरी पात्र असाल तरी सुद्धा तुम्ही टीआयटी द्यायला, टीईटी किंवा सीटीईटी ह्या दोन्हीपैकी कोणती जरी असाल तरी तुम्ही कोणती एक्झाम देऊ शकता, टीएआयटी ही एक्झाम तुम्ही नक्कीच देऊ शकता. सीटीईटी पण पास असाल किंवा टीईटी सुद्धा पास असाल तर तुम्ही टीआयटी देऊ शकता. असा कोणाचा जीआर आहे, आपल्या महाराष्ट्राचा. परंतु सर्वोच्च न्यायालयाने जो निर्णय दिलेला आहे सुप्रीम कोर्टाने, तो काय दिलेला आहे झारखंडमध्ये की ही जी सीटीईटी आहे ही तुम्ही ह्या राज्याच्या एक्झामसाठी, म्हणजे समथिंग कोणत्या पण असो, कोणतेही राज्य असो, या राज्यांनी काय करायचं, त्यांच्या राज्यांतर्गत जी परीक्षा आहे तर त्या परीक्षेसाठी तुम्ही सीटीईटीला पात्र असणारे विद्यार्थी, म्हणजे सीटीईटी पास असणारे पात्र असू शकत नाही. सीटीईटी पात्र असणारे फक्त कुठं असू शकतात, ज्या ऑल इंडियाच्या एक्झाम आहेत त्या, म्हणजे नवोदय एक्झाम आहे, नवोदय असते. त्याच्यानंतर हे केंद्रीय विद्यालय असते, नवोदय केंद्रीय विद्यालय. त्याच्यानंतर ती आदिवासी शाळांची, आदिवासी शाळा, आदिवासीची ज्या शाळेची जी भरती असतात त्या. त्याच्यानंतर अशा एक्झामसाठी ज्या ऑल इंडियामध्ये असतात त्यांच्यासाठी, म्हणजे सेंट्रलच्या ज्या असतात, ज्या संस्था सेंटरच्या आहेत तर त्यासाठीच तुम्ही पात्र असतात असा त्यांनी निर्णय दिलेला आहे. परंतु तो निर्णय महाराष्ट्राने स्वीकारायचा की नाही हे काही डिपेंड महाराष्ट्रावर आहे ना. डिपेंड कशावर आहे, महाराष्ट्र राज्याने असा जीआर केलेला आहे की दोन्ही एक्झामवाले टीआयटी साठी पात्र असतील. त्याच्यामुळे काही काळजी करायचं कारण नाही. तुम्ही टीईटी जरी पास नसाल तर नक्कीच तुम्ही सीटीईटी सुद्धा द्या, ती सुद्धा पास करा, ती सुद्धा तुम्हाला पात्र असेल. आपल्या महाराष्ट्रामध्ये त्याचं काही टेन्शन घ्यायचं कारण नाहीये. त्याच्यामुळं तुम्ही आणखी सुद्धा टीईटी जरी पात्र नसाल तरी आताच्या ह्या निकालामध्ये जे झाले त्यांचे खूप अभिनंदन. परंतु ज्यांचे 1-2 मार्कावरून थोड्या मार्क्सवरून टीईटी राहिली असेल तर त्यांनी नक्कीच सीटीईटीची तयारी करा. सीटीईटी जी आहे तर ती आता जून मध्ये होणारच आहे. कधी, जून मध्ये होणार आहे. मग त्याच्या अगोदर, त्याच्या पूर्वी जर टीआयटी होत असेल तर मग मात्र त्या जूनच्या सुद्धा सीटीईटीचा तुमचा चान्स जाईल. परंतु बऱ्यापैकी टीआयटीचं जर नोटिफिकेशन तोपर्यंत नाही आलं, तोपर्यंत होत नसेल किंवा जून मध्ये सेम डेटला जरी होत असतील तर त्यावेळेस ही जूनची सीटीईटी जी आहे तर ती टीआयटीला पात्र करतात. म्हणजे टीआयटी देऊ देतात ती एक्झाम आणि नंतर सीटीईटी मध्ये जे पास झाले तर त्यांना इन करतात. म्हणजे चान्स हा जूनचा भेटू शकते. कोणता, सीटीईटीचा. म्हणून तुम्ही सीटीईटी सुद्धा थोडा अभ्यास करा जेणेकरून तुम्हाला टीईटी नसेल तर सीटीईटी देऊन पास होता येईल आणि टीआयटी सुद्धा चांगल्या मार्काने पास होता येईल. बघा आता आपल्याला टीआयटी पण द्यायची आहे. काय, टीआयटी सुद्धा द्यायची आहे. तर टीआयटी सुद्धा ही विद्यार्थी मित्रांनो होणारच आहे. कारण की टीआयटी घेणंही आवश्यक आहे गव्हर्नमेंटला. बघा आता ह्या दोन्ही भरत्या ह्या कंटिन्यू सतत असतातच. कोणती, आरोग्य भरती गव्हर्नमेंटला घेणं आवश्यक आहे. शिक्षक भरती
ह्या सुद्धा घेणं आवश्यकच आहे गव्हर्नमेंटला. म्हणजे पोलीस भरती, शिक्षक भरती आणि आरोग्य भरती ह्या तिन्ही निघणारच. त्याच्यामुळे तुम्ही अभ्यास करणं आवश्यक आहे. आपल्याला अभ्यास करणं आवश्यक आहे. आपण जर अभ्यास करत असतो तर या कोणत्याही एक्झामला आपण अपिअर होऊ शकतो. ही पण एक्झाम आपली प्लेन ग्रॅज्युएशन सुद्धा याच्या पोस्ट असतात. काही शिक्षक भरतीला तर माहितच आहे आपल्याला की डीएड बीएड लागते, त्याच्यानंतर सीटीटी टीईटी पास लागते, त्याच्यानंतरच आपण ही टीआयटी पाहिजे देऊ शकतो. आणि याच्यात जर चांगले मार्क्स पडले तर आपण शिक्षक म्हणून लागत असतो, असं असते. आणि गृह खात्याची तर माहिती आपल्याला, पोलीस भरती ते सुद्धा माहिती आहे. मग अशा पद्धतीने तुम्ही थर्ड टेस्ट जी आहे तर ती होणारच आहे. आणि त्याच्यामध्ये असा सेकंड टप्पा सुद्धा हा चालूच होत आहे. टीआयटीचा सेकंड टप्पा, त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला जर चांगले मार्क्स असतील तर चान्स मिळू शकते. आणि ज्यांना चान्स नाहीये तर त्यांनी सीटीटीचा अभ्यास करा किंवा टीईटी. आता टीईटीचं शक्य नाही होणं आता तर, म्हणजे ह्या थर्ड टीआयटी साठी टीईटी होईल की नाही याची काही गॅरंटी नाही, कारण की आता झालेली फक्त मात्र सीटीटी होऊ शकते. म्हणून तुम्ही आणखीन एक तुम्हाला चान्स येऊ शकतो. त्याच्यामुळे तुम्ही सीटीटीचा सुद्धा अभ्यास करा आणि टीआयटीला पात्र व्हा. आणि टीआयटीचा सुद्धा अभ्यास चालूच ठेवा, जेणेकरून तुम्हाला शिक्षक म्हणून लागण्यासाठी याचे मार्ग गृहीत धरतात. बरोबर आहे. व्हिडिओ थोडा जरी आवडत असेल तर नक्कीच तुम्ही लाईक पण करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच